संवेद कला स्वादिता प्रेमामोद सुसार नित्य निरता स्वानंद आल्हादिता चिद्ब्रह्मादि फलोग पुष्पयनिता नंदादि सारोदिता सद्धर्मोक्ति सुरांजिता मधुकरा श्रीनागदेवा नमो सर्वज्ञ श्रीचक दुबळी मातेचा हा प्रश्न राहिले, प्रश्न घेऊन घ्या. देवीदास एलपुरकर कल्याण. देवीदास ऐनपुरकर कल्याण. हा काय प्रश्न आहे? शेवडा अवतार म्हणजे काय? एक शेवडा अवतार म्हणजे काय? देवीदास ऐनपुरकर यांचा प्रश्न आहे. एक शेवडा अवतार म्हणजे काय? एक शेवडा म्हणजे ज्यांनी एकच शक्ती स्वीकार केलेली, पर शक्ती स्वीकार केली नसुद्धी तरी एक शेवडा, अवर शक्ती स्वीकार केली नसुद्धी तरी एक शेवडा. ज्यांनी एकच दोन्हीपैकी एक शक्ती स्वीकार केलेली आहे त्याला एक शेवडा अवतार म्हणतात. जसं चक्रपाणी आणि गोविंद प्रभुभावांनी दोन शक्ती स्वीकार केलेल्या होत्या, मात्र एक आच्छादलेली होती, एक प्रगटलेली होती. पण या अवतारांनी बाकीचे जे शेवडा अवतार आहे त्यांनी फक्त परत दृश्य, अवरत दृश्य, दुसऱ्या शक्तीचा स्वीकार केलेला नाही. दुसरा प्रश्न दिगंबर नेमाडे. दिगंबर नेमाडे, नवी मुंबई. आंतरदीक्षा म्हणजे काय आणि ती कोण घेऊ शकते? अंतर्दीक्षा म्हणजे काय आणि ती कोण घेऊ शकते? अंतर्दीक्षाच नाही त्यामुळे घेण्याचा वादच नाही. अंतर्दीक्षा नावाची वस्तूच नाही, देवानी कधीच कोणाला दिली नाही, त्याच्यामुळे घेण्याचा वादच नाही. जो अंतर देऊ शकतो तो बाह्य का देऊ शकत नाही? हो, बाह्य देणं सोपं आहे, अंतर देणं कठीण आहे. त्याच्यामुळे अंतर्दीक्षा नावाचा प्रकार हा जरी कदाचित चालत असला पण आमच्या सिद्धांतानुसार अंतर्दीक्षा नाही आहे. बाह्यदीक्षा आणि अंतर्दीक्षा म्हणजे कपडे बदलून परमेश्वराला अंतर देणं हे अंतर्बाह्य दीक्षा आहे आणि हेच परमेश्वराला मंजूर आहे. त्याच्यामुळे अंतर्दीक्षेचा प्रकारच नाही तर काय सांगायचा. दुसरा प्रश्न आहे चंद्रकला पाटील नागपूर. चंद्रकला पाटील नागपूर. परमेश्वराची भक्ती कशी करावी? परमेश्वराची भक्ती कशी करावी हे बरोबर आहे. परमेश्वराची भक्ती कशी करावी? आता एकनिष्ठतेनं करावी. दररोज प्रातःकाळी परमेश्वराचं नामस्मरण करावं. तोंडगीन धुतल्यानंतर देवपूजा प्रसाद वंदन केल्यानंतर चहा वगैरे घ्यावा. उपार दाखवावा. उपार दाखल्यावरच जेवण करावं. सतत परमेश्वराची आठवण असू द्यावी आणि असा जो सतत परमेश्वराची एकनिष्ठतेने आठवण करेल हे एकनिष्ठ परमेश्वराची भक्तीच करणं. जसं स्वामी चक्रहांनी सांगितला नित्यविधी निमित्तविधी, त्याचप्रमाणे निमित्तविधीमध्ये आपण आहात. निमित्तविधीप्रमाणे संग सांगात भेट सुसरशा या माध्यमातून परमेश्वराची भक्ती करणं अत्यंत गरजेचं आहे. अधिकरणाची सेवा करणं, ज्ञानियाची सेवा करणं, परमेश्वराच्या सूत्राचं वाचन करणं, परमेश्वराच्या ग्रंथाचं वाचन करणं, परमेश्वराचं नामस्मरण करणं हे परमेश्वराची भक्ती आहे. संतोष वानखेडे. स्वामी म्हणतात साधे हो तुम्ही अजाणतेपणी हे पुनःसंबंध मागितला तर जाणतेपणी काय मागाल असे स्वामींनी का म्हणतात? हां, साधेला स्वामी म्हणतात. एकदा स्वामी साधेवर प्रसन्न आले आणि साधेला म्हणतात जी काही मागा तुम्ही. ते म्हणे जी जी मागितलं ते देसान का? म्हणे हाव देईन, तुम्ही मागाच फक्त. म्हणे जी जी मला पुनःसंबंध द्यावा. तेव्हा स्वामी म्हणतात पहा साधे, अजाणतेपणे म्हणजे जाणीव नसताना, ज्ञान नसताना पुनःसंबंध मागितला तर जाणती असती तर काय मागितलं असतं? म्हणजे परमेश्वराचं चतुर्विध ज्ञान झालं असतं, चहुपदार्थाचं ज्ञान, परमेश्वराचं पूर्ण ज्ञान, वेदवंत बोधवंताच्या लाईनमध्ये, ज्ञानियाच्या लाईनमध्ये असती तर निश्चितपणे परमेश्वराचं प्रेम मागितलं असतं. रामकृष्ण नेमाडे मुंबई. रामकृष्ण नेमाडे मुंबई. बोला. संवार नंतर नित्यवर्गी जीव देवता परमेश्वर उरतात. अनित्यवर्गी अनादि अविद्या कर्मलेप व संसार वेली अविद्या कर्मलेप जसे तसे जीव स्वरूपात येतात का?
रामकृष्ण नेमाळेचा आहे ना? हो. रामकृष्ण नेमाळेचा फोन आहे. आपल्या शंका ही की बुवा संहार काळी जीव देवता परमेश्वर उरती आणि त्यासोबत अनाद अविद्या कर्मलेप युक्त जीव मायास्वरूपी असते. म्हणजे अनाद अविद्या आणि कर्मलेप हे सुद्धा नासत नाही संहार काळी. आणि जीव देवता परमेश्वरसुद्धा ज्याच्या त्या आपल्या आपल्या ठिकाणी निघून जातात. तर परत संहार झाल्यानंतर, सृष्टीची रचना झाल्यानंतर जेव्हा परत जीव सृष्टीमध्ये येतो तेव्हा परत ती अविद्या आणि कर्म ते लागतात का? तर अविद्या तीच आहे. अविद्या नासलीच नाही तर लागायचा प्रश्नच नाही. अविद्या मुळातच लागलेली आहे आणि ती नासते एकदाच फक्त परमेश्वर प्राप्तीच्या काळी. परमेश्वर प्राप्ती झालीच नाही तर अविद्या नासणार नाही. किती वेळा संहार हो, किती वेळा संसरण हो, अविद्या नासणार नाही. आणि कर्मलेप मात्र मागच्या सृष्टीचे परत पुढील सृष्टीमध्ये येतात. कारण जीवाला चिटकलेले कर्म आहे. कर्म फक्त दोन गोष्टींनी नासतात, एक तर दास्य करून, एक तर भोगे करून. दास्य आणि भोगाच्या व्यतिरिक्त कर्म कधीही नासत नाही. त्यामुळे प्रत्येक सृष्टीमध्ये जीवाचे जोडलेले कर्म जे नासले ते राहिले, भोगले ते गेले आणि नासले ते गेले, पण उरलेले कर्म प्रतिसृष्टी त्याच्या मस्तकी असतात, ते जातच नाही. जीव वाढल्या त्यांचे फक्त देह शिल्लक राहते, मग तो पुरायला महानुभाव त्यांना वेगळी स्मशानभूमी का असते? हां, त्यांचा प्रश्न आहे. जीव वारल्यानंतर म्हणजे जीव तर काय वारत नाही, देह वारल्यानंतर, देहातून जीव गेल्यानंतर जीव निघून जातो, देहाला काही किंमत नाही. मग देहाची सुसरशा केल्या जाते. तर देहाची सुसरशा करीत असताना मानवा पंथाच्या भूमीमध्येच का त्यांची सुसरशा करतात, दुसऱ्या याच्यात का करत नाही, असा त्यांचा प्रश्न आहे. बाबा रे, मानवा पंथाची स्मशानभूमीची एक विशेषता आहे. मानवा पंथाच्या स्मशानभूमीमध्ये एकदा पुरलं की तो परत दुसरा मरेल तेव्हाच जातो. आणि अन्य राहटीच्या स्मशानभूमीमध्ये मात्र तसं नाही आहे. अन्य राहटीच्या स्मशानभूमीमध्ये ते अग्निडाग असो का भूमिडाग असो, ते तिसऱ्या दिवशी जातात, 10व्या दिवशी जातात, कधी त्याची पूजा करतात. आणि हा जर त्या अन्य राहटीच्या भूमीमध्ये पुरला गेला आणि याची जर पूजन झाले तर ते अनिष्टाला कारण होईल, अविधीला कारण होईल, विकल्पाला कारण होईल. म्हणून मानवा पंथाच्या स्मशानभूमीतच त्याचे देह पुरले जाते. कारण एकदा पुरले की त्या देहाचा आणि कोणाचा संबंध नसतो. म्हणून आता दुबळी मातीचा संपले. दुबळी मातीचा दृष्टांत. कौनी एक दुबळी माता असे. आतापर्यंत दृष्टांतात माता खूप ऐकल्या. ही दुबळी माता परिस्थितीने दुबळी. 13 मातापैकी एक माता आहे. आता तुम्ही म्हणसाल 13 माता काही सांगितल्या नाही कोणत्या माता आहे, म्हणून 13 माता तुम्हाला सांगून टाकतो. कुकडी एक माता आहे, कासवी एक माता आहे, डुळकैल्या बालकाची एक माता आहे, तुपा भाताच्या घासाची एक माता आहे, मासोळीची एक माता आहे, लेंकरूवाळी मातेची एक माता आहे, लेंकुरवाळी माता ती आहे, एक हिरड्या बेहाड्याची माता आहे, एक दुरुस्त माता आहे, एक दुबळी माता आहे, एक वानरी माता आहे, एक निद्रिस्त माता आहे, म्हणजे पोरगा निद्रिस्त आहे परंतु ती त्याला झोपेतून उठल्यावर खाऊ घालते, ती एक. ह्या 11 झाल्या. एक भिंगुलटीची माता आहे 12 आणि 13वी माता परमेश्वर मानल्या जाते. हे अशा 13 माता आहे. परंतु कधीकधी 13 मातेच्या पलीकडं सुद्धा परमेश्वर आहे. त्याचं प्रेम, परमेश्वराचं प्रेम इतकं जीवावर आहे की त्याचा एक देश मातेच्या ठिकाणी वर्ततो, एकच अंश मातेच्या ठिकाणी वर्ततो. म्हणून 13 मातेमध्ये परमेश्वराला माता म्हणता येणार नाही. म्हणून 13वी माता आमच्या भाष्यकारांनी स्वमाता लावली. स्वमाता म्हणजे आपली माता. ही एक 13वी माता आणि 14वी परमेश्वर माता. नाही तर मग परमेश्वर 13वी माता असली तर परमेश्वर 13वी माता, ज्याला जसं योग्य वाटेल त्याने तसं करावं. अशा 13 माता आहेत. त्याच्यापैकी हे एक दुबळी माता.
दुबळी माता असे म्हणजे 13 मातेपैकी एक माता सांगितली ही दुबळी. तर सिद्धांती परमेश्वर अवतार. पर दुबळे हे जीवाचे म्हणजे कोरडा जीव देवता भजनीय पुरुष आहे. हा दुबळा काय आहे? कोरडा आहे, जीव देवता भजनीय आहे, म्हणून त्याला कोरडा दुबळा म्हटलं. तेचे लेंकुरवे दुधाची आडी म्हणजे हा कोरडा अनुसरलेला पुरुष आहे. दुधाची म्हणजे प्रेमाची, आडी म्हणजे आग्रह घेतो, प्रेम मागतो. तो दुबळा आहे, अधिकार नाही प्रेमाचा, पण दुबळा आहे. आणि दुबळा माणूस परमेश्वराला प्रेम मागतो आहे. त्याचा अधिकार नसताना, त्याची परिस्थिती नसताना, त्यांनी जोडलेलं नसताना तो परमेश्वराला काय मागतो आहे? प्रेम मागतो आहे. कारण स्वामींनी सांगितलं आहे की कोणी आग्रह घेतला तर पोरा जीवा परमेश्वर काय देतात? प्रेम देतात. तसा आग्रह घेतो आहे तो, जसा आचार्यांनी घेतला, जसा आमच्या नागदेव आचार्यांनी घेतला की मला प्रेम पाहिजे. ते काहीशेने बुजवेना तर कशानेही बुजत नाही, त्याला प्रेमच पाहिजे. दुसरं काहीही दिलं तरी बुजत नाही, तसे कशानेच राहत नाही. मरेल ऐशे जाणे, दुधाच्या अभावी ते बालक मरेल असं जाणते माता. त्याप्रमाणे याचा श्वासोश्वास रोखतो. तसे सिद्धांती त्याची आवडी श्रद्धा प्रेम भाव, त्याची सिद्धांती आवडी श्रद्धा प्रेम भाव पाहून जशी माता सूप चाटू गहाण ठेवते आणि काय आणते? दूध आणते. त्याप्रमाणे परमेश्वर अयोग्यता, अदक्षता आणि कठोर हे त्याचे दोष आहे. त्या जीवाचा आग्रह पाहिला, परंतु तो आग्रह पाहिल्यानंतर सुद्धा जीवाला प्रेम द्यावं अशी जीवाची लायकी नाही आहे, परंतु सूप चाटू गहाण ठेवतात परमेश्वर. त्याप्रमाणे परमेश्वर त्या जीवाची अदक्षता, कधी दक्षच झाला नाही, हा कठोर अंतकरणाने आणि उदासीनच राहिला. अशा प्रकारच्या 3 वस्तू काय करतात? गहाण ठेवून त्या जीवाला प्रेम देतात. तैसे पोरा जीवास प्रेम देतात. अशा प्रकारचा दुबळी मातेचा काय सांगितला? दृष्टांत सांगितला. संपला दुबळी मातेचा दृष्टांत. आता दुसरा दृष्टांत आहे वृक्षत्वेचा. दुसरा दृष्टांत काय आहे? वृक्षत्वेचा. वृक्षत्वेचा म्हणजे वृक्षाचा, झाडाचा. लापणिक आहे. साधनेचे नि ज्ञाने साध्याचे उत्तमत्व जाणावे जैसा वृक्षत्व. साधनेचे नि ज्ञाने, एखादं साधनच जर चांगलं आहे, एखादं साधनच जर सुखरूप आहे, तर त्याचं मिळणारं साध्यसुद्धा कसं राहील? चांगलंच राहील. कशा असतं? जैसा वृक्षत्वेचा. वृक्षत्वेचा हा दृष्टांत स्वामी चक्रांनी काय केलेला आहे? सांगितलेला आहे. तो कसा आहे? ज्या वृक्षाची साल गोड त्याचे फळ कैसे ऐसे जाणावे. ज्या वृक्षाची सालच काय आहे? गोड आहे. गोड आहे म्हणजे खायला गोड आहे. त्याचं लागणारं फळ कसं असं? आंबट, कडू, तुरट, गोडच असेल. सावयाची गोड कोणाला सांगावं लागेल का? तैसे जयाचे साधनच चांगलं आहे, त्याचं साध्य कैसं असं जाणावं लागेल का? नाही. हे समजून घ्यायचं, कळायला पाहिजे. हा दृष्टांत गोसावी आपुल्या प्रकरणावर निरोपला. हा वृक्षत्वेचा दृष्टांत 621 नंबरची उत्तरार्धामधली लीळा आहे. आणि हा महादाईचा नागदेव आचार्याला निरोपण केलेला आहे. भक्ती उपाय निरोपण. मागेही काल लीळा गेली, तेच लीळा या दृष्टांताला लागू झालेली आहे. 621 भक्ती उपाय निरोपण. महादाईचाला स्वामींनी निरोपण केलं. जी प्रेमाला उपाय आहे किंवा नाही, तेव्हा स्वामी म्हणतात बाई आहे. मग तिला खूप आनंद झाला. आनंद झाल्यानंतर ती भट्टोबासाजवळ गेली. अरे नागद्या प्रेमाची उपाय असे. तो म्हणे नाही, ज्ञान झालं म्हणजे प्रेम होणार नाही. स्वामींनी सांगितलं म्हणे. आली या स्वामींजवळ, हात जोडले. जी प्रेमाला उपाय आहे म्हणे. तुम्ही कधी काही सांगितलंच नाही, कालचीच लीळा आहे. तेव्हा ते म्हणतात की काय सांगावं, तुम्ही कधी विचारलंच नाही. अहो तुम्ही विचार करायला पाहिजे होता. तेव्हा हा वृक्षत्वेचा दृष्टांत दिलेला. जया वृक्षाची साल गोड त्याचे फळ कैसे.
पागलाला बी विचारलं की या झाडाची साल जर गोड आहे तर त्याचं फळ कसं लागेल, गोळच लागेल. तशा प्रकारचं काही सांगावं याचं असं म्हणून हा वृक्षत्वेचा दृष्टांत स्वामींनी तेव्हा सांगितला आणि सांगितला की सन्निधानी आग्रह सन्निधानी तळमळ जो करेन त्याला परमेश्वर प्रेम नक्की देतील. हा दृष्टांत स्वामींनी आपल्या प्रकरणावर काय केलेला आहे, निरूपण केलेला आहे. हा दृष्टांत आपला लीळा तीच आहे, उत्तरार्ध 621 नंबरची. आता याचा अन्वय आपण लावणार आहे. साधनापाशी साध्य उत्तम. कधी बी साधनापेक्षा साध्य, ज्या रस्त्याने जातो आहे त्याच्यापेक्षा ज्या रस्त्याने जाणार नाही जिथं पोचणार तो आनंद. भुसावळला गेलो आपण, पण भुसावळला जाताना जो आनंद झाला त्याच्यापेक्षा आपण त्या ठिकाणावर गेलो तो आनंद अधिक झाला, आहे का नाही. साधनापाशी साध्य उत्तम, तो आनंद आपल्याला अधिक आहे का नाही. साधनापाशी साध्य उत्तम. ज्ञानापाशी प्रेम उत्तम. ज्ञानापेक्षा प्रेम कधीही उत्तम आहे. कशास्तव वृक्षत्वाच्या दृष्टांताप्रमाणे. साध्य साधनी सुखरूपता तो अंतर्याग बोलीजी. साध्य साधनी सुखरूपता जो आहे तो साध्य आणि साधन हे सुखरूप आहे असा अंतर्याग आहे देवतेचं साधन, ते सुद्धा असंच आहे वृक्षत्वेचा दृष्टांताप्रमाणे. आता अर्थ, जया वृक्षाची साल गोड म्हणजे श्रीमूर्तीच्या साधनाची आवडी गोड. ज्याला परमेश्वराच्या सन्निधानी जे होते त्यांना श्रीमूर्तीची आवडी गोड. गोड म्हणजे साखरसारखे. गोड म्हणजे आता तुम्ही म्हणसाल जास्त गोड खाल्लं की काय होतं, डायबिटीस होते. मग परमेश्वराची जास्त आवडी केल्यावर काय होईल, डायबिटीस होईल असं वाटेल तुम्हाला. नाही, परमेश्वराची गोडी वेगळी आणि साखरेची गोडी वेगळी. साखर हे अनित्य आहे. साखरमध्ये गोडी जरी असली तर मला वाटतं आम्ही शाळेत जात होतो, आता माहीत नाही विज्ञान कुठं गेलं. साखर जर एका तव्यावर टाकली आणि ते साखर जर जाळली तर त्याचा कोळसा होतो. कधी पाहिलं आहे का? शाळेत प्रयोग होता. साखर घ्या, इस्त्यावर ठेवा, तवा ठेवा, खालून जाळ लावा आणि त्याच्यावर साखर टाकाना हलवा. काही दिवसांनी काही वेळांनी आपाप काय होते, काळी होऊन. म्हणजे साखरचं रूपांतर कोळशामध्ये होऊन जातं. पण परमेश्वराच्या गोडीचं रूपांतर कोळशासारखं. कितीही गोडी केली परमेश्वराच्या मूर्तीच्या साधनाची तर ती प्रेमाकडेच नेणार. त्याची साध्य अनुभूती गोड आहे. मग साधनच गोड आहे तर साध्य काही सांगायला पाहिजे गोड आहे का नाही, हे काही बोलायला पाहिजे ना, नाही. एवढाच हा दृष्टांताचा अर्थ आहे. याच्या पलीकडे काहीच सांगायला नाही. ज्याचं साधनच चांगलं त्याचं साध्यही चांगलं. तसं परमेश्वराची साधन चांगलं, परमेश्वराची भक्ती खूप चांगली आहे. कोणत्याच प्रकारचा काहीही टेन्शन नाही. परमेश्वराच्या भक्तीला सकाळी उठून आंघोळ केली पाहिजे, मग देवपूजा केली पाहिजे असं काही. उठा देवपूजा करून घ्या, मग चहा प्या, नंतर आंघोळीनं कधी करा. पण काहीतरी वस्तू घेण्याच्या आधी परमेश्वराचं वंदन मात्र तुम्ही काय करा, नमस्कार करा. हा विधी आहे. म्हणून ते म्हणतात की परमेश्वराची भक्ती अतिशय गोड आहे आणि अतिशय गोड असलेली परमेश्वराची भक्ती आपण काय करतो, करत नाही मनाप्रमाणे. त्यामुळं आपल्याला साधनामध्ये गोडी भेटत नाही, तर साध्यामध्ये गोडी भेटणार नाही. परंतु जो करतो त्याला साधनापेक्षा साध्याची गोडी आहे. पुढे दृष्टांत पाणी चोरियाचा. लापिका आहे, उत्तम साधन झाले सकळी साधने झाले होती जैसा पाणी चोरियाचा. उत्तम साधन झाल्या. प्रेमाचं साधन जर जोडलं, उत्तम या जगात एकच साधन आहे. कोणतं? परमेश्वराच्या प्रेमाचं साधन. हे काय आहे? उत्तम साधन आहे. हे काय आहे? उत्तम साधन आहे. आणि उत्तम साधन जर तुम्ही जोडलं तर बाकीचे साधने आपोआप त्याच्या अनुषंगिक काय होतात, जोडल्या जातात. कशास्तव? पाणी चोरियाच्या दृष्टांताप्रमाणे. पाणी चोरियाचा दृष्टांत आपण पाहणार आहे आता.
पाणी चोऱ्या असे असं एक म्हणतात की काहीतरी लहानपणाचा खेळ नाही हे, इकून पाणी घेतलं की तिकून जातं, तिकून निघालं की तिकून नेतं, असं पाणी चोरणं एक यंत्र आहे खेळण्याचं. त्याचे एक द्वार धरले तर अनेक द्वार, एक बंद केलं तर दुसऱ्या द्वाराने त्याला छिद्रे काही असते, दुसरा द्वार केलं बंद तर तिसऱ्या दाराने पाणी येतं. जो अनेक धरी तर अनेका याच्यातून वाहतं. अवघे जर बंद केले आणि मेन वरून जे पाणी पळत आहे ते जर बंद केलं नाही तर वरून पाणी येतं, आहे का नाही. अवघे धरले पण वरील काय होतं, वरील वाहतं, परंतु वरचं जर मुख्य द्वार जर काय केलं, बंद केलं, मुख्य द्वारच जर बंद केलं तर सर्व द्वारं काय होतात, बंद होतात. असा प्रकारचा पाणी चोऱ्याचा दृष्टांत स्वामी चक्रधरांनी काय केलेला आहे, सांगितलं आहे. तशा प्रकारे काय म्हणतात ते, एक विद्या झाल्या अनेक विद्या उरलीची अशी, ते विद्या झाल्या अनेक विद्या उरलीची अशी, ते विद्या झाल्या अनेक विद्या उरलीची अशी, अवघ्या विद्या झाल्या ब्रह्मविद्या उरलीची अशी, आणि ब्रह्मविद्या झाल्या सकळी विद्या झालिया होती. तैसे एक इंद्रिय धरल्या अनेक इंद्रिय मोकळे होती, ते धरल्या अनेक इंद्रिय मोकळे होती, ते धरल्या जिव्हा इंद्रिय मोकळं होय, जिव्हा इंद्रिय धरल्या अवघे इंद्रिय धरिले होती. हा दृष्टांत गोसावी भट्टाप्रती पैठणी अनुसरणाउपरी निरूपण केलेला आहे. सिद्धांत एक विद्या झाल्या म्हणजे यक्षणीची विद्या आली का कर्मभूमीची विद्या झाली तर अष्टदेवनीची बाकी, अष्टदेवनीची झाली तर अंतराळीची बाकी, अंतराळीची बाकी स्वर्गाची बाकी, असं करता करता अवघ्या विद्या झाल्या म्हणजे विश्वपर्यंत सर्व विद्या झाल्या तर मायेची विद्या बाकीच आहे. आणि मायेची विद्या जरी झाली तर ब्रह्मविद्या बाकीच आहे. परंतु ब्रह्मविद्या मुख्य द्वार आहे. ब्रह्मविद्ये सकळी विद्या अनुषंगिका होती. ब्रह्मविद्या ज्याला झाली त्याला सर्व विद्या झाल्या होती. परमेश्वराच्या विद्येमध्ये सर्व विद्येचा अर्थ सामावलेला आहे. तशाच प्रकारचं इंद्रियावर आहे, ह्याच्यावर अर्थ आहे की एक इंद्रिय धरलं, एक इंद्रिय धरलं म्हणजे समजून घ्या, नेत्र इंद्रिय आपलं ते धरलं की या डोळ्यांनी वाईट पाहायचं नाही, तर दुसरं इंद्रिय कानाने ऐकतं. कान जर धरले तर तोंड बोलत राहतं, तोंड जर धरलं तर परत डोळे बोलत राहत. पण अवघे इंद्रिय एकमेकाच्या धरले की ते एकमेकाला काही हे होत नाही. पण जिव्हा इंद्रिय धरलं, आपल्या तोंडात असलेले जीभ जर तुम्ही धरली, जीभवर नियंत्रण केलं तर अवघे इंद्रिय काहीच होत नाही. मग जीभ सर्वात खराब आहे. प्रत्येक इंद्रिय कार्य करतं पण शेवटी कशावर येतं, जीभेवर. खाण्याचीच गोष्ट नाही आहे. गणपती बसले खूप, डोळ्यांनी पाहिले, डोळ्यांनी पाहिले, डोळ्याचं काम डोळ्यांनी केलं, पण जेव्हा उदयला सांगायला आले की गणपती बसलाय तिथं दृश्य खूप चांगलं आहे, कशाने बोलला, जीभनी. म्हणजे जिव्हा इंद्रिय इतकं खराब आहे की ते नरकालाही नेतं आणि परमेश्वराच्या प्राप्तीला बी नेतं. म्हणून ते म्हणतात जिव्हा इंद्रिय धरल्या अवघे इंद्रिय धरले होती. हा दृष्टांत गोसावी भट्टाप्रती अनुसरणाउपरी पैठण गावाला निरूपण केलेला आहे. याची लीळा आहे भट्टा अरिशे प्रश्न करणे. उत्तरार्ध क्रमांक 418. उत्तरार्ध क्रमांक 418 भट्टा अरिशे प्रश्न करणे. आता अरिशे करायलाच नाही आपल्याला. भट्टोबा स्वामींच्या जवळ अनुसरल्यानंतर भट्टोबा एकदा स्वामींच्या जवळ बसलेले होते आणि भट्टोबा स्वामी चक्ररांना म्हणतात, जीजी मला अरिशेची व्याधी आहे. माहिती आहे अरिशे? नाही, अरिशे म्हणजे मूळव्याध. अरिशे कशाला म्हणतात? मूळव्याध. मूळव्याधचा त्रास खूप राहतो, भयानक राहतो. आणि भट्टोबासाला मूळव्याधचा काय होता? त्रास होता. स्वामी म्हणतात ठीक आहे, तुम्हाला अरिशेचा त्रास आहे, मूळव्याधचा त्रास आहे, तुम्ही आता असं करा, रुद्धपूरला जा आणि रुद्धपूरहून परत आल्यावर तुमची मूळव्याध आम्ही काय करू? धरून टाकू. नेमकं खरंच हो.
कोणत्या डॉक्टरकडे गेलं, डॉक्टरकडे गेले असते तरी झालं नसतं. भट्टोबास रिद्धपूरला गेले, जाता जातात ते कमी कमी होत होता, येताना पूर्ण त्रास काय आला, कमी आला. जिजी म्हणे आश्चर्य झालं, तुम्ही म्हटले त्याप्रमाणे मी काय केलं, रुद्धपूरला गेलो, येताना मला आतापर्यंत मूळव्याचा त्रास नाही. कोणती दवा घेतली, कोणत्या डॉक्टरची दवा घेतली, कोणत्या शास्त्रीची दवा घेतली. भुसावळला एक शास्त्री आहे मूळव्याधीचा स्पेशालिस्ट आहे का नाही, अशा प्रकारचे बरेच शास्त्री आहे. पण परमेश्वरासारखा शास्त्री कोणीच नाही. कोणत्याही औषधाचा डोस न घेता मूळव्याध केली, परंतु आपलं सर्वस्व परमेश्वराला देणं आवश्यक आहे. तो अनुसरलेला होता. तेव्हा स्वामी म्हणतात, भट्टो काय खुशी आहे, तुमते महारोग न बद्धती. एक मोठं सूत्र सांगून दिलं स्वामी चक्रांनी, तुम्हाला महारोग बधत नाही, मोठमोठे रोग तुम्हाला होणार नाही. कारण तुमचं सर्व अनुसरल्यानंतर आगांतुक कुंठे अनारब्ध सुंके सर्व आम्ही काय केलं, धरून ठेवलेलं आहे आणि तुम्हाला हा त्रास कधी होणार नाही. म्हणजे परमेश्वराचं अनुसरण घेतल्यानंतर अनेक त्रास बंद होतात. पण लोक म्हणतात आम्ही अनुसरण घेतले, संन्यास घेतला आणि त्रास सुरू झाला. समजून घ्यायचं की आपण अनुसरण घेतलेलं नाही, त्रास सुरू झाला घेतलं नाही, कारण आपण अनुसरलोच नाही. अनुसरणाची व्याख्या खूप दांडगी आहे, मोठी आहे. अनुसरणाची व्याख्या काय आहे, येथ अधीन होईजे येथोनी म्हणितले की जे. येथ म्हणजे क्वारंट होम नाही, येथ म्हणजे परमेश्वर. कारण लोकाला येथ करतच नाही हो. येथ म्हणजे काय, स्वामींनी प्रत्येक ठिकाणी येथ वापरला. येथ म्हणजे कोण, परमेश्वर. येथ म्हणजे आम्ही, आम्हाला शरण या, अनन्य गतीने या. ते बी कशी शरण या, तोंड पुसूनपासून नका येऊ. अंतरयुक्त बाह्ययुक्त, अंतर्दीक्षेचा विषयच नाही. अंतर्दीक्षा घेतल्यावर अनुसरला असता तर बाह्य कपड्या बदलवायला काही वाढत लागले. असं देवानी या चैतन्यानं सांगितलं नाही की तू अंतर्दीक्षा घेऊन मला शरण ये. इथं काय सांगितलं, येथ अधीन होई जे येथोनी म्हणे. अधीन म्हणजे अंतर्बाह्य अनुस्थित, अंतर्बाह्य अधीन होई जे. मग येथोनी म्हणितले की जे, येथून आम्ही जे सांगतो ते तुम्ही करा. ते काय आहे, अनुसरण आहे. आणि त्याला महारोग न बद्धती, तुम्हाला कर्माचा भोग होणार नाही. अशा प्रकारचं स्वामी चक्रांनी भट्टोबाचाला पाणी चोऱ्याच्या दृष्टांताच्या माध्यमातून निमित्त करून आपल्याला हे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. अन्वय, ब्रह्मविद्येत सकाळी विद्या अनुषंगिका होती, रिद्धित्वे प्रगटेती का विघ्नत्वे प्रगटेती. कशास्तव, पाणी चोऱ्याच्या दृष्टांताप्रमाणे. अवघे द्वारे धरले तर मुख्य द्वार धरलं तर अवघे द्वारे धरले होती. साधनापशी साध्य उत्तम, कशास्तव, पाणी चोऱ्याच्या दृष्टांताप्रमाणे. म्हणून ते म्हणतात पाणी चोऱ्या असे म्हणजे एक लहान मुलाच्या खेळण्याचं यंत्र आहे. त्याला 4-5 छिद्रे असतील, पाणी टाकलं त्याच्यात वर झाकण लावलं की इकून बी पाणी निघते, इकूनही खालचं बंद केलं तर इकून येतं, इकडचं बंद केलं तर इकून येतं, इकडचं बंद केलं तर इकून येतं. सर्व खालचे दरवाजे छिद्रे बंद केले तर वरून येतं. पण वरचं जर दाबलं तर कुठूनच पाणी येत नाही. तसं हे पाणी चोऱ्या म्हणजे लहान मुलाचं एक खेळण्याचं यंत्र आहे. सिद्धांते त्याचे एक द्वार धरीजे म्हणजे विचारपर अर्थ. विचारपर अर्थ म्हणतात की कर्ममीची विद्या झाली तर इंद्रादिकाच्या उरल्या, इंद्रादिकाच्या झाल्या तर ब्रह्मादिकाच्या उरल्या, ब्रह्मादिकाच्या झाल्या तर विश्वेची उरल्या, विश्वेच्या जर झाले तर मायेची काय केलेली आहे, उरलेली आहे. अशा सर्व विद्या एक झाली तर एक उरलेली, एक झाली तरी एक उरली. अनेक धरे तर अनेक वाहे, अनेक धरे तर अनेक वाहे. तशा या विद्या. आणि कदाचित चैतन्य विद्या जरी झाली तरी परमेश्वराची ब्रह्मविद्या काय आहे, उरलेली आहे. अशा भैरवाच्या विद्या सर्व विद्या झाल्यानंतर चैतन्य विद्येचा अधिकार राहतो. परंतु मुख्य द्वार धरल्या म्हणजे ब्रह्मविद्या झाली. मुख्य द्वार ज्याला परमेश्वराची, ब्रह्म म्हणजे परमेश्वर, त्याची विद्या म्हणजे ज्ञान. विद्या म्हणजे आपल्याला विद्या काय, तंत्र मंत्र याला पण विद्या म्हणतो. पण इथं विद्या कशाला म्हटलेलं आहे, ज्ञानाला म्हटलेलं. परमेश्वराच्या शास्त्रामध्ये तंत्रमंत्राचा वापर
नाही. स्वामींनी सांगितलं, वानरेशा येथून तुम्हा काही एक न व्हावे. आम्हाला वाटत नाही का तुम्हाला काय द्यावं, सर्वच देऊन टाकावं वाटतं, पण पोरा जीवास विज्ञान देऊ नये. विज्ञान म्हणजे तंत्रमंत्र हे जे आहे. जर विज्ञान दिलं असतं आणि एखाद्या वेळेस एखाद्याने एखादा हे केलं, छुरे जाळून टाकलं असतं तुला, म्हणजे हिंसेला बळे पडलं असते का नाही. म्हणून परमेश्वराची जी विद्या आहे ती ब्रह्मविद्या आहे, ज्ञान आहे, त्याच्यामध्ये कोणताही तंत्रमंत्राचा वापर नाही. फक्त केवळ ब्रह्मविद्येच्या मुखातून, परमेश्वराच्या मुखातून आलेली जी विद्या आहे ते. आणि ही ज्याला झाली तर हा विचारपर अर्थ अवघेद्वारे काय होतात, धरले होते. कोणत्याच देवतेची ताकद याला काही करायची नाही, कारण मुख्य द्वारच त्यांनी धरलेला आहे. आता आचारपर अर्थ सांगतात. हा विचारपर झाला. आचारपर म्हणजे एक इंद्रिय धरल्या अनेक इंद्रिय मोकळे राहतात, ते धरल्या दुसरं इंद्रिय मोकळं राहतं. मन इंद्रिय धरलं तर जिव्हा इंद्रिय मोकळं राहतं. पण एकच जिव्हा इंद्रिय धरलं, जिभेने विचार केला, किती बी आपल्याला उल्लेख झाला की आज आपल्याला अमुक खायचं आहे, आणि जिभेने विचार केला की नाही खायचं, बाकीचे इंद्रिय काय करतील, काहीच करणार नाही, त्यांची काही ताकदच नाही. जीभ अवघे इंद्रियाचं मुख्य साधन काय आहे, जिव्हा इंद्रिय. आणि जिव्हा इंद्रिय जर बंदच केलं तर सर्व द्वारे काय होतात, बंद होतात. हा दृष्टांत स्वामी चक्रांनी भट्टोबासाला निमित्त करून आपल्याला निरोपलेला आहे. पुढे दृष्टांत चातकाचा. पुढे दृष्टांत कशाचा आहे, चातक. चातक म्हणजे पक्षी. चातक नावाचा काय आहे, पक्षी आहे. लापनिक ऐशे ज्ञान जाणूनी अनेक सुखे न शेवी त्याशीचे होय. कोणाला होतं हे, मागचे सर्व द्वार धरले, आता मुख्य द्वार धरले तर अवघे द्वार धरले होते. कोणाकडून होतं हे, अवघे ज्ञान जाणीजे, अवघं ज्ञान जाणतात. अनेके सुखे न शेवी, जो दुसऱ्याच्या सुखाला बळी पडला नाही, देवतेच्या सुखाला, जीवाच्या सुखाला बळी पडत नाही, त्या अशीच होय. कशा असतो, जैसा चातकाचा, चातक पक्षाप्रमाणे. आता चातकाचा दृष्टांत आपण घेणार आहे. कौनी एक चातक असे चातक पक्षी आहे, तो गावोगावी देशोदेशी नदो नदी. गावा या गावून त्या गावाला, त्या गावून त्या गावाला, त्या देशातून त्या देश म्हणजे अमेरिका, जपान, थायलंड, जापान हे नाही आहे. पूर्वीच्या स्वामींच्या काळामध्ये या देशाचा आणि आपला काही संपर्क, आज 800 वर्षापूर्वी, 799 वर्ष स्वामी जाऊन झाले. अष्टशताब्दी स्वामींचं वर्ष चालू आहे. आणि या अष्टशताब्दीच्या वेळेस जर विचार केला तर जापान, थायलंड, इंग्लंड असेल, पण आपल्या लोकांचा काही संबंध होता का तिकडं, नाही. माहीत बी नव्हतं कुठं अमेरिका आहे ना काय. आपल्या पूर्वजांना विचारा बरं, अमेरिका कुठं होती, काय गेलते नाही ना, माहीतच नव्हतं. म्हणून ते देशोदेशी म्हणजे या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, त्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, याला म्हणतात जिल्हा. कारण आता सरकारने देशोदेशीचा अर्थ केला आहे की या देशातून त्या देशात जायला बंदी, म्हणजे जिल्हा बंदी. जिल्हा बंदी म्हणजे देशोदेशीचे बंदी. त्याप्रमाणे ते म्हणतात की देशोदेशी नदो नदी, बावी तळ्यासारखं, पोखरणी थोडंसं डबकं असती, तेथं ते उदक न शुकरी. इथं सर्व ठिकाणी पाणी राहतं, पण तो चातक हे पाणी कितीही ताण लागली तर पेत नाही, कितीही ताण लागली तर तो उदक न शिकत. वरुती चाची करून उदयल्या मेघाची वाट पाय. वर चाचू करतो, उदयला मेघ म्हणजे मेघ जेव्हा बरसेल तेव्हाच तो पाणी पितो, नाही तर पाणी पित नाही. किती वेळ पाऊस पडतो वर्षातून, जो पडत असत तितक्या वेळेस तो पाणी काय करतो, पितो. बाकीचं पाणी पित नाही. उदयल्या मेघाची वास पाय, तो वरचे उदक काय करतो, शुकरी म्हणजे एक निष्ठा आहे. काही झालं तरी चालन, मी पाणी कोणतं पिन, वरचंच पिईल. तैसे सर्वत्र विखो असे, सर्व ठिकाणी पदार्थ आहे, जड पदार्थ आहे, चेतन पदार्थ. विखो शेवावयाची वासना असे, प्रत्येकाला खावं असं वाटतं आहे का नाही, परंतु शेविना, तो शेवत नाही. का तर परमेश्वर सन्निधान देऊनी त्याचे सकळ विखोपर. ओ परमेश्वर
असा दयाळू मयाळू आहे की परमेश्वर त्याचे सर्व विखो काय करतात, पुरवतात. तुम्हाला जे पाहिजे ते भेटान, पण परमेश्वराच्या मार्फत, दैवाच्या मार्फत. आता मार्गामध्ये पंक्ती राहतात, त्यांना काही इच्छा होत नाही, पण त्यांना काय करतात, अनेक पदार्थ करून काय करतात, खाऊ घालतात. म्हणजे परमेश्वर पुरवता येतो. तो कोण आहे, परमेश्वर. कोणत्या मार्गात पंगत केल्यानंतर पैसे देऊन जातो तो, पण तो तुम्हाला जीव घातला तर द्या बुवा इतके, हॉटेलमध्ये तुम्ही खा बरं, बासुंदी खा, पुरी खा, हे खा. बिल किती, 2695 रुपये. हा किती ठेवतो मग माहिती आहे तुम्हाला, पुस्तकामध्ये किती ठेवतो, हां राऊंड फिगर ठेवतो आहे का नाही. 5 रुपयेला काही किंमत नसते, 10 रुपयाला 10 रुपये एक्स्ट्राच ठेवून, पण 5 रुपये कमी ठेवणार नाही. का तर त्या माणसाने चांगली सेवा केली म्हणे, वेटरनी, म्हणून हे पैसे देण्याची पद्धत आहे हॉटेलमध्ये. असं मला बी माहीत नव्हतं, उदयने सांगितलं. मला बी काय माहीत आहे, मी कुठं हॉटेलमध्ये जातो. हा उदय सांगतो की अशी अशी पद्धत आहे हॉटेलची, म्हणून त्या माध्यमातून मला आज सांगितलं, म्हणून मी हां टीप दिली. तर अशा प्रकारचा माध्यमातून परमेश्वर काय करतात, तो विखो पुरवता. हा दृष्टांत गोसावी शेंदूरजनाची या ब्राह्मणाप्रती निरोपला. स्वामींनी हा दृष्टांत शेंदूरजनला एक ब्राह्मण होता त्याला निरोपण केलेला आहे. पूर्वार्ध 175 नंबरची लीळा आहे. शेंदूरजनी ब्राह्मणा आभासू कथन. शेंदूरजन माहीतच आहे तुम्हाला, चिखली मेहकर याच्या मधात थोडंसं तिरप गाव आहे. तिथं स्वामी चक्रांचे 45 स्थान आहे. त्या शेंदूरजनला किती स्थान आहे, 45 स्थानाने एकूण 4 वेळा स्वामी शेंदूरजनला आले. किती भाग्यवान गाव असावं. आपल्या सांगवीला किती 10 वेळा आले माहीत. ऑनलाईन पाहणाऱ्यांना माहीत असेल, त्यांच्याकडे येऊन जाता कधी कधी. भाग्यवान आहे त्या ऐकणारे आमचे काही काही भाग्यवान आहे, त्यांना स्वप्नातही भेटून जातात, त्यांच्या घरी येऊन जातात, पण आपल्या मंदिरात येत नाही ना. हे अनाधिकारी लोक आहे. फक्त अधिकारी जे लोक आहे गावात, भाग्यवान त्यांच्या घरी जातात आणि त्यांना भेटून स्वामी निघून जातात. आम्हाला मात्र काही भेटलेले नाही. अशा प्रकारचा जो ब्राह्मण आहे शेंदूरजनता, त्याला आभासत्व कथन. काय झालं की स्वामी चक्रधरांपासून त्या ब्राह्मणाला पहिल्यांदा आल्यानंतर स्थिती झाली होती. मग तो काय करायचा, एक झाड होतं, त्या वळाचं झाड होतं, तिथं बसायचा आणि बसला की त्याला स्वामींची मूर्त दिसायची. ऑटोमॅटिक स्थितीच झालेली होती. असा बसला की प्रत्यक्ष स्वामी चक्रधर त्याला डोळ्यासमोर दिसायचे. कोणतं ऑनलाईन नव्हतं, कोणती वायर नव्हती, कोणती लाईटिंग नव्हती, कोणती इलेक्ट्रिक नव्हती, कोणती दूरचित्रवाहिनी नव्हती. परंतु स्वामींच्या तत्त्वज्ञानाची हे विशेषता आहे की स्वामींची स्थिती झाल्यानंतर त्या ब्राह्मणाला त्या झाडाखाली बसल्यानंतर काय दिसायचं, दररोज स्वामींची मूर्त दिसायची. एका दिवशी तो झाडाखाली बसलेला आहे, स्वामींची मूर्ती पाहतोय. योगायोगाने दुसऱ्यांदा स्वामी त्याच ठिकाणी आले. स्वामींच्यासोबत बाईसा होती. बाईसानी पाहिलं, तो ब्राह्मण ओळखीचा होता आणि त्या ब्राह्मणाने घरी नेलेलं होतं, तिला माहीत होतं. तेव्हा बाईसा म्हणते, जीजी हा ब्राह्मण तो नाही का मागं आपल्याला भेटला होता तो, आणि मग तुम्हाला पाहून तो उठत बी नाही. हो, इतका बेमान झाला तो, तुम्हाला पाहून उठत बी नाही. स्वामी म्हणतात, बाई तो आम्हाला तिथंच देखत असे, त्या झाडाखालीच पाहतोय. बाईसा म्हणते, शक्यच नाही, जा तुम्ही बोलून आणा. बाईसाला स्वामी म्हणतात, जा बोलून आणा. बाईसा गेली, हाका मारली, अरे स्वामी आले, स्वामी आले. काही फरक नाही. तो कोणामध्ये तल्लीन होता, स्वामी चक्रांच्या मूर्ती पाहण्यामध्ये तल्लीन होता. त्याला काही घेणं. परत आली, जीजी स्वामी तो काही येत नाही म्हणे हाका मारून बी. स्वामी म्हणतो, बाई तो तिथंच देखत असे. नाही ना म्हणे, जा तुम्ही आता जा आणि त्याचा खांदा चुरा, म्हणजे त्याच्या खांद्याला चांगला धक्का लावा. गेली परत, खांद्याला धक्का लावला, त्याची स्थिती काय आली, भंग झाली. आणि बाईसाला, तुम्ही आले, तुम्ही आले, म्हणजे स्वामी बी आले. त्याला खूप आनंद झाला.
स्वामींच्या जवळ गेला, दंड केला, स्वामींना घरी घेऊन गेला, स्वामींच्या आरोग्या वगैरे पूजा आरोग्या झाली, पूजा केली आणि स्वामी तिथून निघून गेले. तेव्हा स्वामींनी हा चातकाचा दृष्टांत दिला की हा फक्त उदयल्या मेधाची वाट पाहतो, तशा प्रकारचा हा ब्राह्मण त्या झाडाखाली जाऊन फक्त कोणाची वाट पाहायचा, स्वामी चक्रांना पाहायचा, त्यांच्या मूर्तीत तल्लीन व्हायचा. आपण जर स्मरणाला बसलो किंवा आपण ऑनलाईन पोथी ऐकतो आहे, तर काही लोक म्हणतात गोखल्यात काय ठेवलं, ते काय हलतं. अरे तुम्ही तल्लीन झालेले आहेत, तल्लीन झालेले आहे ते फक्त माझा चेहरा पानं कुठं काय हलतं याच्याकडं काय पाहतात. म्हणजे तुमचं किती लक्ष असेल. शेंदुर्जनीच्या ब्राह्मणासारखं काही सांगता येत नाही. अशा प्रकारचे लोक बी आहे, ते हालतंच म्हणे. म्हटलं का रे कपडे का नाही, ते हालतं म्हणे. लोक म्हणतं काय हालतात, त्या गोखल्यात काय ठेवलं. अरे आता काय काय दाखवायचं, एकदा खोली सर्व फिरून दाखवून द्या सर्वांना, म्हणजे समाधान वाटेल की हे आहे. आपण पाहतोय, पोथी ऐकतोय, ते इतकं तल्लीन झालं पाहिजे की आपल्याजवळ कोण आला ते कळालं नाही पाहिजे. तर ते त्या व्हिडिओमध्ये इतकं निरीक्षण करतात बारीक. माझं करता का नाही करत नाही, मात्र बाकीचं दुसरं करत असतात. अशी कंडिशन आहे बाबा. आणि कशाला आपल्याला चातकासारखा हे होणार आहे, काही होणार नाही. म्हणून आपण विचारही करायचा नाही. म्हणून आता आपण काय करायचं, आज शेंदुर्जनीच्या आभासा, ब्राह्मणाचा आभास आपल्या अंतःकरणात घालायचा आणि पाहायचं, फक्त ऐकायचं, पाहायचं ते काय सांगतात, त्यांच्या तोंडातून काय शब्द निघतात, हे महत्त्वाचे शब्द आपण ऐकणे अत्यंत गरजेचे आहे. पुढे अन्वय. ऐसा असे वटो वटो करीत आपले 4 दिस कडे घाली, मग 1 दिस नव्हेरे म्हणून जावोची लागे. असा कोण पुरुष आहे? चातकासारखा पुरुष आहे, जो चातकसारखा पक्षासारखा एकनिष्ठ चिंतन करतो. त्याच अनुसरल्या ते निरोध न बंधती, अनुसरल्याला कोणताही त्रास होत नाही. असा कोणता पुरुष आहे? जो चातक न्याय अनुसरलेला आहे, त्यालाच होत नाही. म्हणून मागे वस्तुगुणाचे पुरुष सांगितले. आता जे कोरडे आहे, देवता भजनी आहेत, ज्यांना प्रेम होण्याला काही उपाय आहे किंवा नाही, असं विचारल्यानंतर स्वामींनी सांगितलं, ज्ञान म्हणजे ईश्वरीचे निर्गुण ज्ञान. सुख आणि के सुखे न शेवी, दुसरं सुख कोणतं शेवत नाही. अनुसरला जर असेल तर त्रिगुण सुख न शेवी. अनुसरला जो आहे तो 3 प्रकारचं, राजस तामस सात्विक, अशा प्रकारचं सुख न शेवी. त्रिगुण पदार्थाची वास पाहत नाही, त्याशीच होय त्यालाच होतं जैसा चातकाचा. आता अर्थ, चातक असे या ठिकाणी अनुसरला पुरुष अनन्य गतीने परमेश्वराशी निघालेला, तो गावोगावी, म्हणजे सर्वज्ञांचे जिथं स्थान आहे ते गावोगाव. नाही तर गावोगावींच्या सांगवी, कटोरा, चितोळा, यावल, धुळे, महमदपुरा हे गाव नाही. ज्या ठिकाणी स्वामींचं स्थान आहे, स्वामींचं स्थान समजतं ना. स्वामी ज्या ठिकाणी बसले, ज्या ठिकाणी ज्या जागेला स्पर्श केला आणि स्वामींनी सांगितलं येथच्या संबंधा गेले, तेथुले ओटे गोटे आद करून तुम्हा नमस्करणीय किंगा. अशा प्रकारचा जे स्थान आहे ते स्थान, म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारचे जे स्थानं आहेत ते स्थानं गावोगावी म्हणजे सर्वज्ञाचे स्थान आहे तिथे. मग आसन, वस्ती, अवस्थान, महास्थान कोणत्याही प्रकारचं स्थान असू शकतं. काही लोक म्हणतात की महास्थानच करावं, काहीची इच्छा राहते. काय आणलं, वस्ती आहे. वस्ती म्हणजे त्यांना किरकोळ वाटते, परंतु स्वामी चक्रांची ज्या गावाला वस्ती आली, ज्या ठिकाणी वस्ती आहे, ते खूप भाग्यवान आहे. ती जागा खूप पवित्र आहे, तिथं परमेश्वराचं वास्तव्य झालेलं आहे. म्हणून महास्थान जरी श्रेष्ठ असलं तर तरीही आसनस्थान काही श्रेष्ठ समजायचं नाही. ते अतिशय श्रेष्ठच आहे, आपल्यासाठी ते वंदनीय आहे, त्याच्याने योग्यता होणारच आहे. म्हणून एखाद्या ठिकाणी नसुद्ध वस्तीच आहे, काय पाहून काढलं असताना वस्तीचा इतक्या, अरे पण देवानी सांगितलं की जेवढे स्थानं असतील तेवढे नमस्कारावे, जेवढे स्थानं असतील जगात तेवढे स्वामींच्या पवित्र सन्मानाने एकदा नाही परत परत करावे. महास्थानच करायचं असं नाही, बाकीचेही स्थानं परत परत करावे. या चातकाच्या दृष्टांतातून स्वामी चक्राने काय केलेलं आहे सांगितलं आहे. गावोगावी सर्वज्ञाचे जे स्थान आहे ते आसन, वस्ती, अवस्थान, महास्थानपर्यंत. देशोदेशी म्हणजे भिक्षुक वासनिक, देशोदेशी म्हणजे भिक्षुक वासनिक आहे, त्यांना वंदन कर. नदो नदी म्हणजे वेदवंत. मग संचारी विपरीत कोरा वेदवंत, संचारी असो विपरीत असो कोरा वेदवंत. बावी पोखरणी
म्हणजे नेत्यक नेमेत्यक विधी. पर तेथचे उदक न स्वीकारी. इथलं उदक तो काही चातक काय करतो, स्वीकार करत नाही. तेथचे उदक तो काय करतो, न स्वीकारी. म्हणजे कोरडेनी गुणेची आचार न करी. म्हणजे काय आहे, तो जो चातक पुरुष आहे तो उदक न शिकारी म्हणजे काय करतो, कोरडेनी गुन्हेने आचार करत नाही. त्याच्या अंतःकरणात काय आहे, साद्रवता आहे. साद्रवता आहे म्हणजे त्याला एखादं स्थान दिसलं की त्याच्या डोळ्यातून काय येतात, अश्रू येतात. त्याला एखादा भिक्षू दिसला की त्याच्या डोळ्यातून काय येतात, अश्रू येतात. आपल्याला एखादा भिक्षू दिसला की आपल्याला डोळ्यातून अश्रू नाही येत, डोळे ताट होतात आणि कपाळावर 3 आळ्या पडतात. कशी काय ब्याद आली इकडं. फरक आहे. चातकाच्या जातीचे नाही आपण. तो उदयलाही मेघाची वाट पाहतो. आपण डबक्यातलंही पाणी टायमावर आलं तर पिऊन घेतोच, काही विचारच करत नाही. कोणतंही पाणी पिलेलं मग किती पाण्यापासून बाधा हो, पण ते पिऊनच घेतो. तशा प्रकारचं ते म्हणतात की तो कोरडेनी गुणे आचार न करी. वरुते चाची करुणी उदयल्या मेघाची वाच पाहे. म्हणजे काय आहे, ऐसा असे वटो वटो करी. परमेश्वराकारणे दुःख करतो. अप्राप्ती निमित्तके कर्माची आ राशी नास्ती. ओलेनी गुणे आचाराचा प्रयत्न करतो. तो वर्षे ते तो स्वीकरी. ते वरसतं, ते येतं, तो ते काय करतो, स्वीकारतो. प्रयत्नाने ओला गुण साध्य करतो. गुण साध्य होणं प्रयत्नाची गरज आहे. कोणती बी गोष्ट हो, या जगात कोणती गोष्ट सोपी आहे की प्रयत्न नाही केला तर येणार नाही. मिस्त्री लोकांना प्रयत्न करावा लागतो तेव्हाच ते येतं. प्रयत्न केला. इंजिनियर शिकायला बी शाळेत जाऊन काय करावं लागते, प्रयत्न. त्याला आताच्या परिभाषेत काय म्हणतात, काय राहिलं, सर्व झाल्यावर काय करतात, प्रोजेक्ट. प्रोजेक्ट. मला इंग्लिश येत नाही पण शब्द चुकला तर लक्षात घेऊन प्रोजेक्टच म्हणतात ना. प्रोजेक्ट म्हणजे केलेला प्रॅक्टिकलचा हे नमुना. तशा प्रकारचं प्रॅक्टिकल प्रोजेक्ट करावं लागेल आणि परमेश्वराचं काय करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल. दुसरा अर्थ या दृष्टांताचा सांगता, चातक असे म्हणजे प्रेम संचारी भक्त असे. याच दृष्टांतावर दुसरा अर्थ बसवलेला आहे. चातक असे म्हणजे प्रेम संचारी भक्त असे. तो गावोगावी म्हणजे शाब्द अपरोक्ष का तेथ कर्मनाश. देशोदेशी म्हणजे सामान्य तेथ मळाचा नाश. नदो नदी म्हणजे विशेष ज्ञान तेथ अयोग्यतेचा नाश. बावी पोखरणी म्हणजे मोक्षानुभूती. पर तेथचे उदक न शिकरी म्हणजे अनेक श्रीमूर्ती आवड. त्या भक्ताला दुसरी मूर्ती आवडत नाही. ज्या अवताराने प्रेम दिलं तेच मूर्ती त्याला काय करते, आवडते. आणि अव्यक्त स्वरूपाची वासने पाय. तो अव्यक्त स्वरूपाची आशासुद्धा करत नाही. एखाद्या अवतारापासून एखाद्या जीवाला प्रेम झालेलं आहे, त्याला शेवटपर्यंत तीच मूर्ती पाहिजे, दुसरी कोणतीही. एखादा कुष्टियाचा जर अवतार असला, कुष्टीच्या अवताराच्या माध्यमातून प्रेम झालेलं असलं आणि दुसरा एखादा अवतार आला सुंदर श्रीमूर्ती, तो म्हणतो की मी तुला प्रेम देतो, तो म्हणतो मला नाही पाहिजे, मी तुमचे ओळखे ना, फक्त एकनिष्ठ भक्त जाय. आपली तर कधी श्रद्धा पालटेल काही सांगता येत, कधी विपरीत होऊन जाऊ काही सांगता येत नाही. कधी कधी खूप भाव करतो आणि नंतर इतके विपरीत होऊन जातो की सर्व मात्र विसरून जातो, आठवणही येत नाही. मग केलेलं सर्व काय होतं, वाया जातं. भक्ताचं तसं नाही. भक्ताची एकनिष्ठ ज्या मूर्तीने प्रेम दिलं त्या मूर्तीवर त्याची काय आहे, श्रद्धा आहे. सुंदर श्रीमूर्ती प्रेम दचे असे. तो कुष्टियाचा तो म्हणे जिजी मी तुमते ओळखे ना. वरुती चाच करून उदयल्या मेघाची वास पाहे. म्हणजे ज्या परमेश्वराने प्रेमाचा संचार केला त्याच परमेश्वराची आवड त्याला देहाची इंद्रियाची परमेश्वराच्या ठाई वेचलेला आहे आणि ते तो वर्षे. तो परमेश्वर जे वर्षेल ते तो स्वीकारतो. अन्यत्र देहाची आवडी नाही, मनाची नाही, इंद्रियाची नाही. आणि ती ठाई मूर्तीच्या ठिकाणी एक वटले असते. तिन्ही ठाय भक्ताचं, तिन्ही ठाय काय काय विकार विकल्प हिंसा हे तिन्ही परमेश्वराच्या ठिकाणी काय झाले आहे, त्याचे एक विकटले आहे. अशा प्रकारचा दुसरा अर्थ आहे. तिसराही अर्थ आहे. घ्यायला काय हरकत आहे, सांगायला आम्हाला काही हरकत नाही, आपल्याला ऐकायला सुद्धा काही हरकत नाही. पोथी झाल्यानंतर काय चातक कोण होता, काय झालं रे दृष्टांत, एक चातक काहीतरी चालू होतं
मी चातक काय समजलं म्हणे, ते एक आसारी राहते अनुकुचीदार, त्याला काय म्हणतात चातक, काय म्हणतात त्याला, चातकच म्हणतात. हां, अशा प्रकारचं चातक मी समजलं. माझ्या डोक्याच्या वरून काय झालं, ऑनलाईन पोथी ऐकत होतं, बरेच बसले होते, त्याच्यात झोप यायची. त्याच्यात दिवसभर शेतात गेलं, उडीद तोडले, ठोकले, उडीद वाळू घातले. त्याच्यामुळं काय झालं, खूप कंबरपासून तर पायापर्यंत, डोक्यापासून तर सर्व काय झालं, दुखून गेलं. त्याच्यामुळं चातक काही कळाला नाही. पण आम्हाला सांगावं वाटतं म्हणून तिसरा बी अर्थ काय करतो सांगून देतो. नाही तर पहिल्याच अर्थावर मी काय केलं असतं, संपून टाकलं असतं. तुम्हाला काही माहीत हो किती अर्थ आहे या पुस्तकात. हे पुस्तक कोणाकडे नाही बी गावात, किती बी लोकांनी शोधायचा प्रयत्न केला तर पुस्तक भेटणार बी नाही. आमचं काय रहस्य राहील, म्हणून घरी पाहून बी काही भेटणार नाही. तरी पण मी सांगून टाकतो. चातक असे म्हणजे अनुसरला पुरुष असे. मागता भक्तावर आहे, आता अनुसरल्या पुरुषावर आहे. तो गावोगावी म्हणजे साधन, देशोदेशी म्हणजे इंद्रियार्थ, नदोनदी म्हणजे विखो, बावी पोखरणी म्हणजे चेतन पदार्थ, परितेथचे उदक न शिकरी म्हणजे अटनादिक्रमे आचार करीत असताना पदार्थाचं दर्शन होतं, पण ते विषय व्यवस्था करतो. त्या पदार्थाकडे तो काही पाहत नाही. ही नवसाची बोकडे काय पाहतो, त्यांना चांगले वसन असले, चांगले खाताय, त्यांना काय म्हणतो, ही नवसाची बोकडे, काळाची भातुके, उद्या निर्याच्या नानी नानी जाती, आम्ही तो गोसाळ्याचे राजकुमार. हा महादाईसानी आपल्या सर्वांना दिलेला अतिशय महत्त्वाचा काय हा ओवी आहे. महादाईचा दिवाळी होती, सर्व फाटके वस्त्र घालून गेले, ते भिक्षेला गेले. गावामध्ये दिवाळी असली की सर्व काय करतात, पोळ्याला जसे सजतात ते लोक कोण मला माहीत नाही, त्याप्रमाणे हे दिवाळीला सजतात. पोळ्यात आणि दिवाळीत काहीच फरक नाही, फक्त त्याला 4 पाय राहता, याला पण 2 पायाचा सुद्धा तो काय, विद्याविहीन पशु. हे म्हणे काय अर्थ आहे विद्याविहीन पशु, म्हणजे विद्या जो नाही, जो पोथी ऐकत नाही तो पशु, असं त्या तत्त्वज्ञानातून संस्कृतमधून सांगितलेलं आहे की ज्याला विद्या नाही, जो ऐकत नाही, तो पशुसारखा आहे. तो फक्त दिवाळीला सजतो, हा पोळ्याला सजतो, एवढा दोघांचा फरक आहे. आणि महादाईसानी ते सजलेले कोण पाहिले, 2 पायाचे. आता मी नाव घेणार नाही कोण आहे 2 पायाचे, ते पाहिले. तेव्हा महादाईसानी काय केली, विषय व्यवस्था काय केली की नवसाचे बोकडे, काळाचे भातुके. नवसाचे बोकडं हे बोकळाला सजवल्या जातं, कधी जेव्हा नवस देतात तेव्हा त्याला सजवल्या जातात ना, त्याचे काय करतात, नवसाचे बोकडे, काळाचे भातुके, कलियुगाच्या काळाचं हे भातका आहे. आणि उद्या निर्याच्या नानी जाती, उद्या निर्याच्या नानामध्ये, कारण जे अशा प्रकारचे शृंगार करतात, स्वतःला सजतात, खूप लोकाला दाखवतात, हे आज नाही तर उद्या कशाला जातील, निर्याच्या नानी जाती. आम्ही तर गोसाव्याचे राजकुमार, आम्ही कसे आहे, परमेश्वराचे राजकुमार. आमची वास कहो नाही पाहू नये, आमची वास आमच्याकडे पाहूसुद्धा नका. वरुती चाच करून उदयल्या मेघाची वास पाय, वरुती चाच करून उदयल्या मेघाची वास पाय. म्हणजे प्रीतीचे, भेटी काळीचे. अन्न खातो, हा मिष्टान्न खातो, चांगले चांगले खातो, तुमच्यापेक्षा चांगलं जरूर खातो, पण कोणतं खातो, प्रीतीचं. प्रीती नावाची पोरगी नाही. प्रीती म्हणजे स्वामींची ज्याला अत्यंत आवड आहे त्याला काय म्हणतात, प्रीती. ते प्रीतीचं अन्न खातात. कोणाची एकमेकाची प्रीती असली की तो प्रीतीने काय करतो, याला खाऊ घालतो, त्याच्यात दोष नाही, काही खाऊ घाल. भेटी काळीचे मोठमोठे कार्यक्रम होतात, एकमेकाला भेटकाळ होतो, तेव्हाचे जे अन्न, म्हणजे आपण कार्यक्रमाला जाताना जे अन्न खातो त्या अन्नाने सुद्धा आपल्याला कोणतंही असलं अन्न तर त्याच्यापासून लई मोठा फायदा होतो. आणि लग्नाचं खाल्लं तर नरकच होतात. आणि एखाद्या महाकार्यक्रमाचं खाल्लं किंवा भेटीचं खाल्लं किंवा साधू लोक आलेले आहे आणि त्यांच्यासाठी स्वयंपाक आहे, त्याच्यातलं अन्न जर आपण खाल्लं तर आपल्याला काय होतं, खूप मोठा फायदा होतो. म्हणून भेटी काळीचं अन्न प्राप्त व्हावया वास पाहे, तो वास पाहतो. उदयल्या वेगाची वास पाहतो, म्हणजे मला कधी प्रीतीचं भेटेल, कधी भेटी काळीचं भेटेल अन्न, अशा प्रकारची तो वास पाहतो. तै वर्षे ते सुकरी, ते जर भेटलं तरच तो खातो, नाही तर चांगलं खात नाही.
असे उचित अन्न प्राप्त झाले ते स्वीकारी. असं उचित अन्न फक्त तो काय करतो, स्वीकार करतो. आणि त्याने करून नरकसुद्धा होत नाही आणि परमेश्वराचा गुण होतो. पहा, आहे तेच, फक्त गाडी काय झाली, दिशा फिरली. तशा प्रकारचा हा तिसरा अर्थ. चौथाही अर्थ याचा चातकाचा. चातक म्हणजे कर्मराठीचा बोधवंत. चातक म्हणजे कर्मराठीचा बोधवंत. तो देशोदेशी म्हणजे 4 वर्णामध्ये, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आण्णव माण्णव शाक्ते, शांभव, आत्मोपास्ती, भक्ती, याग, तीर्थ, क्षेत्रदान, 4 युगाचे 4 धर्म सांगितले. स्वच्छंद, ललित, मंथन, भैरव, आदिकादी 4च आहे. ब्रह्मचारी, ग्रहस्थ, वानप्रस्थ, संन्यस्त हे 4 आश्रम आहे. तेथचे उदक न स्वीकारी, याच्यातले कोणतेच उदक तो वेदवंत स्वीकारत करत नाही. हे त्रिगुण भक्तीचे वास पाहतात आणि तो ती वास पाहत नाही. वरुती चाचू करून उदयल्या मेघाची वास पाहे. वरते चाच करून उदयल्या मेघाची वास पाहे म्हणजे निर्गुण परमेश्वराच्या ज्ञानाची वास पाहतो, बाकीचं नाही. अशा प्रकारचे तीर्थ, क्षेत्र, व्रतदान, याग, आत्मोपास्ती याची तो वास पाहत नाही, फक्त परमेश्वराच्या ज्ञानाची तो वास पाहतो. तै वर्षे, ते ज्ञान जेव्हा वर्षेल तेव्हा तो तोंड काय करतो, हा करतो आणि ते ज्ञान ग्रहण करतो, ज्ञान स्वीकारी. तैसा सर्वत्र विखो गोडीत. अशा प्रकारचा हा चातकाचा 4 अर्थ या दृष्टांतावर आमच्या दृष्टांत अन्वयकारांनी लावलेले आहेत. आता पुढचा दृष्टांत शिंदे राणियाचा. पुढचा दृष्टांत कोणाचा आहे, शिंदे राणियाचा. शिंदे राणी समजतात काय, सर्व नवीन आहे आपल्याला. शिंदे राणे म्हणजे राजाच्या अष्टमंडळापैकी जवळचे असलेले जे, त्याला म्हणतात शिंदे राणे. की राजाचे अत्यंत दृढ विश्वासातले माणसं, त्याला आताच्या भाषेत काय म्हणतात, आमदाराचा. पण आताचा भ्रष्टाचारी पी आहे ना, आमदार बी भ्रष्टाचारी. पूर्वीचे राजे लोक नीतिवंत होते आणि त्यांचे जे शिंदे राणे होते ते बी काय होते, भ्रष्टाचारी नव्हते. खूप मोठी संख्या दाखवायची, पैसा कमवून घ्यायचा, अशा प्रकारचे ते नव्हते. अशा प्रकारचा शिंदे राण्याचा दृष्टांत आहे. आणि का देता काहीशे, लापिकनिक आहे. आणि का देता काहीशे नाही घे, आणि का काही दिलं तर घेत नाही. ऐशिया अनन्य तेव असं पाहतात ईश्वर की हा खरोखर माझा एकनिष्ठ भक्त आहे. कोणी काही दिलं तरी याने घेतलं नाही तर ईश्वर आपण या समान करते. ईश्वराला त्याचा संतोष होतो, त्याचा तोष होतो आणि ईश्वरा समान करतात. जैसे शिंदे राणियाचा. शिंद्या राणियाचा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे. आता शिंदे राणी सांगतात, दृष्टांत वाचू आपण. कवनी एक रावो असे, राजा तर माहीत आहे, पूर्वीचे नीतिमंत राजे होते तो राजा. तो राज्यभ्रष्ट होय. राज्याच्या पदावरून काही कारणास्तव खाली उतरला, त्याला म्हणतात राज्यभ्रष्ट. त्याचा पायिक परिवार, कारण चांगला माणूस कोणाला चालत नाही. तुकाराम मुंडेसारखा माणूस सर्व ठिकाणी गेला, परंतु शिस्ततेने वागणारा, भ्रष्टाचार न करणारा, अशा लोकांना नेते लोक टिकवतात नाही. त्याचं नागपूरमधूनही काय झालं, उच्चाटन झालं. पण तो म्हणतो मी काही नाही, मी सर्व कुठेही फेकलं तर मी माझ्या नीतीवर काय राहीन. अशा प्रकारचे लोक आजही आहेत. तर अशा प्रकारचा तो, त्याचा पायिक परिवार, बाकीचे जे पायिक परिवार होते ते कौनी कौनाला ओळखले, कोणी कोणाच्या मार्गाला चालले गेले, कारण राजाच गेला म्हणून कोणी कोण. पण शिंदे राणी त्यांचे मुख्य जे होते ते कौना तेही ओळखते नाही. दुसरा बी राजा आला तर यांनी त्याला ओळखलं नाही, त्यांच्यासमोर गेले नाही. कौना ते जय जय शब्दी कोणा, त्यांची श्रद्धा फक्त त्या राजावर आणि त्याच्या वांचून जय जय शब्दी कोणाची स्तुती स्तवनसुद्धा करत नाही. तो राजावर नसला तरी दुसरा राजा बसला म्हणून त्याची स्तुती स्तवन त्या शिंदे राण्यांनी केलं नाही. ते कौनाचे दिधले न घेती, कोणाचं दिधलेलं सुद्धा त्यांनी घेतलं नाही. कोणाच्या हातातडी हात का हो राम श्याम 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 आहे का नाही, अशा प्रकारचे हातात हातसुद्धा ते ओढवत नव्हते. एकी परीचा उद्यम, आपले एका बाजूला गेले, एका परी घर बांधलं आणि आपला आपला उद्यम करायचे ना, आपल्या कुटुंबाचा निर्वाह काय करायचं चालवत असं असती. मग तो रावो योगायोगाने परत सिंहासनावर बसला.
जो राजा राज्यभ्रष्ट झालेला होता तो राजा परत कशावर बसला? सिंहासनावर बसला. सिंहासनावर बसल्यानंतर त्याचा पाईक परिवार परत आला, ओळखायला लागला. कारण पहिले होता परत आला, मधी होता त्याचेही करायला लागले. ते पाईक परिवार मागवता आला. एक दिस तो रावो सिंहासनावर बसलेला आहे. तो पाहतो, असं पाहतो, तसं पाहतो, इकडं पाहतो, तिकडं पाहतो आणि मग म्हणतो, हंगा तुम्ही अवघे आले, सर्व आले, पण आमची शिंदे राणी, आमचे मेन माणसं आम्हाला दिसत नाही. त्यांची आठवण तो हृदयातून विसरला नाही. कारण त्यांची आवडी त्याच्यावर होती. हा सिद्धांत देतील त्याच्यावर. कोणी राणे शिंदे राणे देखीजी ना, तेव्हा ते म्हणतात ना, ते कौन्या ते ओळखती ना, कौनाच्या हाताचा हात हे करत नाही, एकी परीचा उद्यम करून आपल्या कुटुंबाचा निर्वाह काय करतात. त्या राजाला खूप आनंद झाला. कोणाला आनंद होणार नाही? इतकी माझ्यावर होती श्रद्धा की माझ्यासाठी त्यांनी कोणाच्याही अधीन गेले नाही. तेव्हा तो रावो त्यांना दांडिये डोळे पाठव. हे बैल लगेच हजार झाली. यांच्यासाठी काय पाठवली? पालखी पाठवली आणि सावमा गेला, त्याला वाजत गाजत घेऊन याला, अर्धराज्य देऊन टाकलं. कोणाला? त्या शिंदे राण्याला अर्धराज्य देऊन आपल्या समान केलं. कशाचं फळ आहे हे? एकनिष्ठतेचं फळ. बाबा रे, परमेश्वराची भक्तीसुद्धा तुम्ही एकनिष्ठ करा. एकनिष्ठ जोपर्यंत परमेश्वराची भक्ती करणार नाही तोपर्यंत तसं पावणार नाही. तैसा अनुसरला पुरुष कौना ते ओळगेना. कोणत्याच मंदिरात कुठंच हात जोडणार नाही. वासनिक बोधवंतसुद्धा जोडणार नाही, पण जोडून घेतो आहे का नाही, टाईम आला तर, पण जोडायचे नाही. म्हणून ते म्हणतात, कौना ते ओळगेना, कौना ते जय जय शब्दी बोलवेना. एकी परीचा शुदा निवृत्ती करून देहाचा निर्वाह करतो. एकी परीचा हे करतो, अटन विजन भिक्षा भोजन, आणि भिक्षा मागतो आणि आपला देहाचा निर्वाह करतो. परमेश्वर त्याशी सन्निधान देते. आज नाही तर उद्या परमेश्वर त्याला काय देणार आहे? सन्निधान देणार. अर्धशक्ती देऊन आपण या समान विशेष ज्ञान झाल्यावर त्याला सर्व शक्ती देऊन टाकतात. हो, या परी परमेश्वर त्याशी सगळी शक्ती दाना करतो. सर्व शक्ती देऊन टाकतात. इतका वैभवशाली संपन्न करतात. हा दृष्टांत गोसाई भट्टाप्रती रिद्धपुराहून आल्या प्रतिष्ठानी एकी वासना येळापुरी विष्णू भट्टावर तथा दाईंबा प्रति डोमेग्रामी निरूपण केलेला आहे. महत्त्वाचा भट्टोब्रासावर हा पैठण या गावाला निरूपण केलेला आहे. बस झालं.